या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले त्यांनी आताच मार्गदर्शन केलं आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शरद तेली, मंडळाचे अध्यक्ष रमेश सोळशे, किरण गोयल, आमचे धनराज गायकवाड, RPIचे सर्व आमचे उमेदवार पण बरेचसे उपस्थित आहेत आणि आपण सगळे पत्रकार मित्र. खरं म्हणजे 2 तारखेला झालेल्या मतदानाचं नागरिकांचे आभार मानण्याचं मी तसं त्या पद्धतीने केलं होतं, पण लगेच अधिवेशन लागलं आणि मी अधिवेशनला गेलो होतो. म्हणून आज एकत्र तुम्हाला बोलवावं आणि तुमच्याबरोबर ही दूत करावी यासाठी काल रात्रीच आमचं ठरलं की उद्या बोलू आणि तुमच्याबरोबर चर्चा करू. कारण तुमचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं मिळालं. बदलापूर बदलतंय आणि त्या बदलापूरचं खऱ्या अर्थाने मला पाहायला मिळालं. काही आहेत काय उठाठेवी करणारे, पण एवढं चांगली निवडणूक हाताळली पत्रकारांनी का खरं म्हणजे तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. माझ्या जनतेचं पण मी मनापासून आभार मानतो की शांततेच्या मार्गाने मतदान झालं. काही ठिकाणी दहशत करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही सगळ्यांनी एकच ठरवलं होतं आपल्याला शांततेने या बदलापूर शहरामध्ये जे वातावरण आहे ते चांगलं ठेवायचे आणि त्याला नागरिकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI या युतीला खऱ्या अर्थाने भरघोस मतदान झाले असं माझं स्वतःचा मत आहे आणि जनतेच्याही मनातलं हे गोपनीय रिपोर्ट आहे. यात निश्चितपणे नगराध्यक्ष होईल त्यामध्ये शंका नाही, पण ज्या वेळेला मुख्यमंत्री बदलापूरला आले आणि बदलापूरला काही मी प्रश्न टाकले त्या टायमाला, त्याच्या अगोदर माझे प्रस्ताव मी त्याचा पाठपुरावा करत होतो. त्यातला एक महत्वाचा एक रस्ता माझा मी मागणी केली होती, लातूर बदलापूर मालशेत घाटातून मार्ग येणारा, त्या रस्त्याची मागणी केली. त्या रस्त्याला त्या टायमाला पूर्ण त्यांनी होत बोलले होते, पण नागपूरला मागच्या 4 दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना DPR बनवण्याच्या बाबतीमध्ये सूचना केल्या होत्या. त्यांनी MSRDCने त्याचा DPR बनवला आणि DPR तो मला प्रेझेंटेशन द्यायला मी आणि अभिमन्यू पवार औषधचे आमदार आहेत लातूरच्या तिथले, लातूर जिल्ह्यातले, आम्ही आणि सगळे अधिकारी, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ती सविस्तरपणे माहिती देऊन सांगितलं तर रस्ता अशा पद्धतीने करायचा. त्याला आम्ही होकार दिला. 8 किलोमीटर टनेल बऱ्याच दिवसातून मागणी होती माझी, ती माझी त्यातून मार्गी लागली आणि गडकरी साहेब मालशेतचा सगळ्यात महत्वाचं काम ते पण झालं आपलं की 8 किलोमीटरचा टनेल पूर्ण झाला. वर जाण्याची गरज नाही, वर जायला लागेल फक्त पर्यटनासाठी आणि माझी इच्छा तीच होती टनेल कधी करायचा, सगळा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट झाल्यावर आणि बरोबर तो आता मार्गी लागलाय आणि तो आज लातूरचा रस्ता बदलापूरला मालशेत, वसईच्या बाहेर वजीवला, विला, त्याच्यानंतर मध्ये परा, मिले असा करत तो निघून येणार. नारिवलीच्या बाहेरून बांदिवली, नागुर्ली, आंबेगाव, मशावरून वरती चढणार कुठल्या बोराटपाडा साईडला आपल्या, त्याला मानगावचा एक भाग बोलतात त्याला, मानगाव पासून डायरेक्ट याच्या बोराटपाड्याच्या मागच्या बाजूनी चरगावच्या मागच्या बाजूनी शीळवरून सावऱ्यावरून आपल्या एका टनेलला जोडणार. आणि सगळ्यात महत्वाचं मला एवढा तो आनंद, कारण माझा सगळा मतदारसंघ त्यात कव्हर झाला. कुठला मालशेतचा तो रस्ता, कल्याण मालशेत नॅशनल हायवे, शापूर पण झाला आणि आता हा मालशेतचा झाला. त्याच्यामध्ये धसई पासून मसापर्यंत किंवा बोराटपाडा जो बाजूला राहिला होता आपला शेवट तिकडचं, तो शीळ, कारा वगैरे ही सगळी गावं या रस्त्याने कव्हर झाली. या मतदारसंघातली परिस्थिती आणि बदलापूरला त्याचं वैशिष्ट्य असं, बदलापूरला जोडल्यामुळं एक जंक्शन जे आहे आपलं नॅशनल हायवेचं, जे पुण्याला आहे, पुन्हा जर कोणी म्हणत असेल की रेल्वेने वाढला तर रेल्वेमुळे अजिबात पुन्हा वाढलेला नाही. तर शरद पवारांनी काय केलं तिथं, सगळे नॅशनल हायवे पुण्याला आणले. पुण्याच्या सगळ्या बाजूने नॅशनल हायवेचं जाळं जोडलेलं आहे आणि आपोआप बाहेर शहर वाढत गेलं. पुण्याचं रेल्वे स्टेशन आणि बाहेरची आता लांबी जर काढली तर पुण्याची झालेली आहे. आपली परिस्थिती सेम तीच होते. बरोबर बदलापूरची परिस्थिती, वडोदरा त्याला जॉईन झाला, परत समृद्धी, त्याच्यानंतर आपला कल्याण मालशेत तोही त्याला जॉईन झाला, आता हा लातूर पण झाला. याला इथून जोडून परत सामटोळी पासून
भीमाशंकर रोड येतोय कुठून, कर्जतच्या मागच्या बाजूने, सामटोळी पासून या रोडला जोडून त्या भीमाशंकर रोडला पण याच्यामध्येच कनेक्टिव्हिटी करायचा ठरलं. त्याच्यामुळे बदलापूरला कोणत्याही हायवेने, कुठल्याही नॅशनल हायवेने जर यायचं असेल तर बदलापूर शिवाय पर्याय नाही. आणि त्याचा फायदा असा होईल, वांगणीचा पट्टा तिकडे बोराटपाड्यापर्यंत सगळा हा भाग एक वेगळ्या प्रकारचा डेव्हलप होईल. मी काल यांच्याशी बोलताना दुसरी चर्चा केली, माझी आता दुसरी मागणी राहणार आहे, IT पार्क या भागात यावं. बदलापूरच्या परिसरामध्ये जर पुण्याच्या धर्तीवर IT पार्क जर आला तर मला वाटते बदलापूर शहराला नजर लागेल अशा प्रकारचं शहर घडून जाईल. आणि मनात जे होतं ते पूर्ण झालं. मुख्यमंत्र्यांचं मला मनापासून आभार मानले पाहिजे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होकार दिला होता, पण आचारसंहितेमुळे त्यांना तिथं घोषणा करता आली नाही. त्यांनी नागपूरच्या अधिवेशनमध्ये तो विषय मार्गी लावून बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळला. त्याबद्दल बदलापूरकरांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार मानतो. हा रस्ता बदलापूरची दिशा बदलणार आहे. हे सोपं काम नाही, खूप मोठं धाडसी निर्णय येतो आणि तो मार्गी लागला आणि त्याचा खूप मोठा फायदा आज बदलापूरला आपल्या होतो. आणि त्याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, त्यांनी मला परत अजून त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. लातूरच्या पासून तो काढतात हैदराबादला, हा रस्ता डायरेक्ट हैदराबादशी कनेक्ट आपल्या बदलापूरची होणार. हाच लातूर पासूनचा तो त्या बाउंड्री पर्यंत ते घेणार आणि हैदराबाद गव्हर्नमेंटच्या बरोबर ते चर्चा करणार आणि पुढचा तो हैदराबादला जोडण्याचा प्रयत्न होतो. हे बदलापूरला हैदराबादचं कनेक्ट होऊन जाईल रस्ता. त्याच्यामुळं सगळ्यात टॉप शहर आपलं बदलापूरचं होण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला खूप मोठी देणगी दिली. आणि म्हणून तुम्हाला आज मी विनंती यासाठी केली की आपण सगळ्यांनी या चांगल्या विषयाला गती द्यावी आणि एक चांगल्या प्रकारचा एक निर्णय बदलापूरसाठी घेतला. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आपण सगळ्यांच्या वतीने आभार मानू. एक बदलापूरच्या विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने त्यांनी दिली. त्यांनी शब्द दिला होता, बदलापूरचा नगराध्यक्ष तुम्ही करा, मागाल ते देण्याची माझी तयारी. बसण्याच्या अगोदरच ते आमचा पायगुण चांगला आहे आणि त्या इकडं नाही क्रेडिट घेऊ नका. ते नागपूरच्या धर्तीवरचे केबलचे हा ते तुम्हाला सांगा. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले त्यांनी आताच मार्गदर्शन केलं आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शरद तेली, मंडळाचे अध्यक्ष रमेश सोळशे, किरण भोईर, आमचे धनराज गायकवाड, RPIचे सर्व आमचे उमेदवार पण बरेचसे उपस्थित आहेत आणि आपण सगळे पत्रकार मित्र. खरं म्हणजे 2 तारखेला झालेल्या मतदानाचं नागरिकांचे आभार मानण्याचं मी तसं त्या पद्धतीने केलं होतं, पण लगेच अधिवेशन लागलं आणि मी अधिवेशनला गेलो होतो. म्हणून आज एकत्र तुम्हाला बोलवावं आणि तुमच्याबरोबर ही दूत करावी यासाठी काल रात्रीच आमचं ठरलं की उद्या बोलू आणि तुमच्याबरोबर चर्चा करू. कारण तुमचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं मिळालं. बदलापूर बदलतंय आणि त्या बदलापूरचं खऱ्या अर्थाने मला पाहायला मिळालं. काही आहेत काय उठाटेवी करणारे, पण एवढं चांगली निवडणूक हाताळली पत्रकारांनी का खरं म्हणजे तुमचं सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. माझ्या जनतेचं पण मी मनापासून आभार मानतो की शांततेच्या मार्गाने मतदान झालं. काही ठिकाणी दहशत करण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही सगळ्यांनी एकच ठरवलं होतं, आपल्याला शांततेने या बदलापूर शहरामध्ये जे वातावरण आहे ते चांगलं ठेवायचे आणि त्याला नागरिकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI या युतीला खऱ्या अर्थाने भरघोस मतदान झाले असं माझं स्वतःचं मत आहे आणि जनतेच्याही मनातलं एक गोपनीय रिपोर्ट आहे. यात निश्चितपणे नगराध्यक्ष होईल त्यामध्ये शंका नाही, पण ज्या वेळेला मुख्यमंत्री बदलापूरला आले आणि बदलापूरला काही मी प्रश्न टाकले त्या टायमाला, त्याच्या अगोदर माझे प्रस्ताव मी त्याचा पाठपुरा करत होतो. त्यातला एक महत्वाचा एक रस्ता माझा मी मागणी केली होती, लातूर बदलापूर मालशेत घाटातून मार्ग येणारा, त्या रस्त्याची मागणी केली. त्या रस्त्याला त्या टायमाला पूर्ण त्यांनी होत बोलले होते, पण नागपूरला मागच्या 4 दिवसापूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना DPR बनवण्याच्या बाबतीमध्ये सूचना केल्या होत्या. त्यांनी MSRDCने त्याचा DPR बनवला आणि DPR तो मला प्रेझेंटेशन द्यायला मी आणि अभिमन्यू पवार औषधचे आमदार आहेत,
लातूरच्या तिथले, लातूर जिल्ह्यातले आम्ही आणि सगळे अधिकारी, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ती सविस्तरपणे माहिती देऊन सांगितलं तर रस्ता अशा पद्धतीने करायचा नाही. त्याला आम्ही होकार दिला. 8 किलोमीटर टनेल बऱ्याच दिवसातून मागणी होती माझी, ती माझी त्यातून मार्गी लागली. आणि गडकरी साहेब मालशेजचा सगळ्यात महत्त्वाचं काम ते पण झालं आपलं की 8 किलोमीटरचा टनेल पूर्ण झाला. वर जाण्याची गरज नाही, वर जायला लागेल फक्त पर्यटनासाठी. आणि माझी इच्छा तीच होती की टनेल कधी करायचा, सगळा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट झाल्यावर. आणि बरोबर तो आता मार्गी लागलाय. आणि तो आज लातूरचा रस्ता बदलापूरला, मालशेत, दसईच्या बाहेर वजीवला, मिला, त्याच्यानंतर मध्ये परा, मिले असा करत तो निघून येणार. नारिवलीच्या बाहेरून बांदिवली, घागुर्ली, आंबेगाव, म्हशावरून वरती चढणार कुठल्या बोराटपाडा साईडला आपल्या, त्याला मानगावचा एक भाग बोलतात त्याला. मानगाव पासून डायरेक्ट याच्या बोराटपाड्याच्या मागच्या बाजूनी सरगावच्या मागच्या बाजूनी शीडवरून सावऱ्यावरून आपल्या एका टनेलला जोडणार. आणि सगळ्यात महत्वाचं मला एवढा तो आनंद, कारण माझा सगळा मतदारसंघ त्यात कव्हर झाला. कुठला मालशेतचा तो रस्ता, कल्याण मालशेत नॅशनल हायवे, शापूर पण झाला. आणि आता हा मालशेतचा झाला, त्याच्यामध्ये धसई पासून म्हसापर्यंत किंवा बोराटपाडा जो बाजूला राहिला होता आपला शेवट तिकडचं, तो शीड, कारा वगैरे ही सगळी गावं या रस्त्याने कव्हर झाली. या मतदारसंघातली परिस्थिती. आणि बदलापूरला त्याचं वैशिष्ट्य असं, बदलापूरला जोडल्यामुळं एक जंक्शन जे आहे आपलं नॅशनल हायवेचं, जे पुण्याला आहे. पुन्हा जर कोणी म्हणत असेल की रेल्वेने वाढला, तर रेल्वेमुळे अजिबात पुन्हा वाढलेला नाही. तर शरद पवारांनी काय केलं, तिथं सगळे नॅशनल हायवे पुण्याला आणले. पुण्याच्या सगळ्या बाजूने नॅशनल हायवेचं जाळं जोडलेलं आहे. आणि आपोआप बाहेर शहर वाढत गेलं. पुण्याचे रेल्वे स्टेशन आणि बाहेरची आता लांबी जर काढली तर झालेली आहे. आपली परिस्थिती सेम तीच होते. बरोबर बदलापूरची परिस्थिती, वडोदरा त्याला जॉईन झाला, परत समृद्धी, त्याच्यानंतर आपला कल्याण मालशेत तोही त्याला जॉईन झाला. आता हा लातूर पण झाला. याला इथून जोडून परत सामटोळी पासून भीमाशंकर रोड येतोय, कुठून कर्जतच्या मागच्या बाजूने. सामटोळी पासून या रोडला जोडून त्या भीमाशंकर रोडला पण याच्यामध्येच कनेक्टिव्हिटी करायचा ठरलं. त्याच्यामुळं बदलापूरला कोणत्याही हायवेने, कुठल्याही नॅशनल हायवेने जर यायचं असेल तर बदलापूर शिवाय पर्याय नाही. आणि त्याचा फायदा असा होईल, वांगणीचा पट्टा इकडं बोराटपाड्यापर्यंत सगळा हा भाग एक वेगळ्या प्रकारचा डेव्हलप होईल. मी काल यांच्याशी बोलताना दुसरी चर्चा केली. माझी आता दुसरी मागणी राहणार आहे, IT पार्क या भागात यावं. बदलापूरच्या परिसरामध्ये जर पुण्याच्या धर्तीवर IT पार्क जर आला तर मला वाटते बदलापूर शहराला नजर लागेल अशा प्रकारचं शहर घडून जाईल. आणि मनात जे होतं ते पूर्ण झालं. मुख्यमंत्र्यांचं मला मनापासून आभार मानले पाहिजे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होकार दिला होता, पण आचारसंहितेमुळे त्यांना तिथं घोषणा करता आली नाही. त्यांनी नागपूरच्या अधिवेशनमध्ये तो विषय मार्गी लावून बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळला. त्याबद्दल बदलापूरकरांच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून त्यांचे आभार मानतो. हा रस्ता बदलापूरची दिशा बदलणार आहे. हे सोपं काम नाही, खूप मोठं धाडसी निर्णय येतो आणि तो मार्गी लागला आणि त्याचा खूप मोठा फायदा आज बदलापूरला आपल्या होतोय. आणि त्याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, त्यांनी मला परत अजून त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. लातूरच्या पासून तो काढतात हैदराबादला, हा रस्ता डायरेक्ट हैदराबादची कनेक्टिव्हिटी आपल्या बदलापूरची होणार. हाच लातूर पासूनचा तो त्या बाउंड्री पर्यंत ते घेणार आणि हैदराबाद गव्हर्नमेंटच्या बरोबर ते चर्चा करणार आणि पुढचा तो हैदराबादला जोडण्याचा प्रयत्न होतो. हे बदलापूरला हैदराबादचं कनेक्ट होऊन जाईल रस्ता. त्याच्यामुळं सगळ्यात टॉप शहर आपलं बदलापूरचं होण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला खूप मोठी देणगी दिली. आणि म्हणून तुम्हाला आज मी विनंती यासाठी केली की आपण सगळ्यांनी या चांगल्या विषयाला गती द्यावी आणि एक चांगल्या प्रकारचा एक निर्णय बदलापूरसाठी घेतला. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आपण सगळ्यांच्या वतीने आभार मानू. एक बदलापूरच्या विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने त्यांनी दिली. त्यांनी शब्द दिला होता, बदलापूरचा नगराध्यक्ष तुम्ही करा, मागाल ते देण्याची माझी तयारी. बसण्याच्या अगोदरच ते आमचा पायगुण चांगला आहे आणि
इकडं नाही क्रेडिट घेऊ नका. हा. ते नागपूरच्या धर्तीवरचे केबलचे हा ते पत्र तुम्हाला दाखवलं सावाद ते पण आहे. हे ना माहिती. हा